ओबीसी मोर्चाचं समर्थन करण्यासाठी आपल्याला 2 शब्द मार्गदर्शन करणार आहे. समता, स्वतंत्रता, बंधुता, सामाजिक समांतरने या मानवी मूल्यावर आधारित नवराष्ट्र निर्माण करण्यासाठी ज्या ज्या महापुरुषांनी महानायकांनी हयात संघर्ष केला त्या सर्व महापुरुषांना महानायकांना विनम्र अभिवादन करून आज या ठिकाणी ओबीसी आरक्षण बचाव आणि सगळे सोयरे या सरकारच्या आणि मराठा समाजाच्या मागणीला विरोध करण्यासाठी आणि ओबीसीचं आरक्षण टिकण्यासाठी जर विधी तज्ञांना उपोषणाची हत्यारं उपसावं लागत असेल तर ही देशाची व्यवस्था चालली कोणत्या दिशेने? मुद्दा नंबर 1, ज्या न्याय व्यवस्थेत ओबीसीची भक्कम बाजू मांडणारे सन्माननीय मंगेशजी ससाणे यांना कुठंतरी वाटलं की बाबा न्याय व्यवस्थेतही आपला टिकाव लागतो का नाही लागतो, म्हणून आपल्याला उपोषणाचा मार्ग स्वीकारावा लागला. ही ओबीसी समाजाची असलेली अनास्था. सांगायचं तात्पर्य एकच आहे की सगळे सोयरे त्यांनी सांगितलं या मनोज जरांगे पाटलाच्या उपोषणाचा 2रा किंवा 3रा दिवस झाला तर मीडिया तिथं येते, कारण ते नियोजित कार्यक्रम आहे त्यांचा. समाज गरीब आहे का श्रीमंत हा विषय नाही, आरक्षणाचं मूल्यमापन जात लावलेलं होतं सराफ साहेब. कारण आरक्षणाची कन्सेप्ट टिकली पाहिजे, आरक्षण टिकलं पाहिजे, त्यासाठी समाजाचा खालून रेटा होणं गरजेचं आहे की जातीन्याय जनगणना 1931 नंतर जर या देशाची जातन्याय जनगणना होत नसेल तर ओबीसीसाठी काँग्रेस आलं काय आणि बीजेपी आलं काय? त्यांच्या समस्या जागेवर राहणार आणि ते आहे त्या समस्येचे अन्यायग्रस्त राहणार. जर संसदेत तुमची बाजू मांडायची तर तुमची लोक किती? मुद्दा इथून क्लिअर होतो ना. आज एम फॅक्टर म्हणलं त्यांनी, एम फॅक्टर, आणि मराठवाड्याच्या 8च्या 8 मतदारसंघात मराठा बहुभागात मराठ्यांचे खासदार झाले. बाजू ओबीसीची मांडतील का मराठ्यांची मांडतील? मग ओबीसीची बाजू मांडण्यासाठी संसदेत आपली माणसं गेली पाहिजेत. यासाठी काही थोडासा चंचू प्रवेश करण्याचा प्रयत्न केला तर तो निरर्थक ठरला. आज आपल्याला गल्ली बोळत बसावं लागतं, आपल्याला मेन जागेवर रस्त्यावर जागा मिळाली नाही. आपण जर मेन जागेवर आपलं उपोषण धरलं असतं, कुठंतरी वाहतुकीची कोंडी निर्माण झाली असती तर प्रशासनाला त्याच्याकडे लक्ष द्यावं लागलं असतं. आपण आपल्याला जागा मिळली नाही म्हणून आपण कुठंतरी आउटसाईडला आहोत आपण. आज सरांचा 4था दिवस आहे ना, 4था दिवस जर उपोषणाचा असेल आणि प्रशासकीय अधिकारी इथं येत नसेल तर ओबीसी झोपलेला आहे. सर काय झालं, मागासवर्ग आयोगावर हाके सर काम करत होते, तुम्हीही काम करत होता. हरी नरके सर, म्हणजे मी 2007 पासून समता परिषदेमध्ये काम करतो आणि नंतर बहुजन चळवळीत काम करतो. सर जर मागासवर्ग आयोगाला त्याच्या अधिकाराचं स्वायत्त नसतं ते मागासवर्ग आयोग कशाला? सरकारने ते मागासवर्ग आयोग कशाला निर्माण केलं? सर तुम्ही सांगितलं आरक्षणाची कन्सेप्ट, राजकीय आरक्षण बाबासाहेबांनी 10 वर्षासाठी ठेवलं होतं आणि सामाजिक शैक्षणिक समानता येत नाही तोपर्यंत आरक्षण तसंच राहणार होतं. आज समाजात सामाजिक आणि शैक्षणिक समानता आहे का? आजही समाजात सामाजिक आणि शैक्षणिक समानता नाही. आरक्षण आपण आपल्या जे आरक्षण लाभार्थी आहेत त्यांनी जर सांगितलं ना आरक्षण 10 वर्षासाठी होतं, ते घेऊन बसलेलं. मी ज्या सिस्टममध्ये काम करतो 95% मराठा बहुभाग आहे, त्यांचं आरक्षण आता ओबीसी संपवल्यावर एससी एसटीच्या मागे लागणार आहे. म्हणजे जो मोठा भाऊ म्हणणार आहे आम्ही मराठ्यांना, तो मराठा जर मनुस्मृतीच्या दिशेने आपली वाटचाल करणार असेल आणि असणाऱ्या खालच्या लहान भावांना मनुस्मृतीच्या दिशेत नेऊन टाकणार असेल तर आपली असलेली झोप, कारण तुम्हाला कुंभकर्णाची झोप 6 महिन्याची सांगितली, 70 वर्ष झाला ओबीसी झोपलेला आहे, तो जागा कधी होणार? आमच्यासारखा चंचू काम करणारा
किंवा समाजात काम करणाऱ्या माणसाला लोक ओबीसीचे हसतात. मग जर ओबीसीच्या मुलांना शिक्षणाचे नोकरीचं महत्व नाही कळलं, किती ओबीसीची मुलं आली तिथं? राजकारणाचा जर मंच असेल तर आपला ओबीसी झेंडे घेऊन पुढे या. प्रत्येक मतदारसंघात आता इथं पुण्यात ओबीसीचा उमेदवार नव्हता, ओबीसीने मतदान कोणाला केलं? कोण तुमची बाजू मांडणार? म्हणजे 2 पिढ्या फुलेंच्या पासून आता 150 वर्षापर्यंत आंदोलनं आणि उपोषणच करायची का? जर सरकारच्या आणि व्यवस्थेच्या मेन प्रवाहात ओबीसी येणार नसेल, आलेले नेते आहेत त्यांना डावलण्याचं काम केलं जात आहे. ते त्यांच्या दंडीशाहीने जर चित्रपट काढत असतील आणि तुमच्या नेत्यांचा नकारात्मक भूमिका दावत असतील तर ही समाजासाठी शोकांतिका आहे. 4 दिवस झालं इथं मैदान पुरायला लोक होतं. सोशल मीडिया वापरतो ना समाज, 90% समाज सोशल मीडिया वापरतो, अजून समाज आला नाही. आणि बहुजन समाजात विचाराची जी खिचडी झाली ना, सनातनी घ्यायचा का महापुरुषांचा घ्यायचा याच्यात गल्लत झाली, त्याच्यामुळे समाजाचा रास आहे. फुलेंनी सत्यशोधक समाज काढला, तो सत्यशोधक समाज आम्हाला अजून माहित नाही. फार दुरावस्था आहे. आता शिकलेला समाज म्हणजे वकील साहेब उपोषणाला बसले, शोकांतिका आहे ओबीसी समाजाची. ज्यांनी आपण इथं उपोषण केल्यानंतर त्याची बाजू न्यायालयात मांडायला पाहिजे. जे न्यायालयात बाजू मांडणारे ते उपोषणाला बसलेत. आपण काय करतो? पुणे जिल्ह्यात 13 तालुके आहेत आणि पूर्वेला 6 तालुके आहेत की तो भूभाग ह्या 6 तालुक्यात ओबीसीचा भूभाग आहे. अजून लोक आले नाही. यासाठी बांधवांनो, इथं आलेल्या बांधवांनो, गावोगावी आता आपल्याला मिटिंगा घेणं गरजेचं आहे. जर जरंगेच्या नंतरच्या सगळ्या सोयऱ्याच्या उपोषणाला जर 84 वर्षाची म्हातारी आजी आल्यानंतर तिचा मीडिया मुलाखत घेते, आपली इथं 74 वर्षाच्या आजी गेलेत ना आता 76 वर्षाच्या, त्याची दखल मीडियाने किती घेतली? 2 मिनिटात घेतली या. आणि त्यांची बाईक लावती. म्हणजे व्यवस्था त्यांच्या ताब्यात आहे. सरकारमध्ये ते आहेत 90%. सरकार सांगेल त्या पद्धतीने मीडिया चालते आणि मीडिया सांगेल तसा न्याय मिळतो. हाके सरांनी नगरच्या भाषणात सांगितलं की मी मागासवर्ग आयोगाचा राजीनामा देत आहे. साहेबांनी सांगितलं देऊ नका. नंतर सांगितलं की माझ्या अन्याय होतो, माझ्यावर दाब मी राजीनामा देतो. जर मागासवर्ग आयोगाचा सदस्य उपोषणाला बसतोय म्हणजे नक्कीच काहीतरी काळवेर आहे ना. तरी आम्ही सुस्त झोपलेलो. आदरणीय सरांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी 2 आम्ही 5-6 कार्यकर्ते आलेलो आहोत. आता आम्ही गेल्यानंतर उद्याच आम्ही 4-2 गावात मिटिंग घेऊन किमान 22 गाड्या तरी मोठ्या येऊन आंदोलनाला पाठिंबा दिला पाहिजे. या भूमिकेतून आम्ही समाजाचं तिथं प्रबोधन करू. आरक्षणाची व्याख्या बांधावरच्या माणसाला नाही समजत, पण जो 12वी आणि ग्रॅज्युएशनच्या पुढे गेलेला आहे त्याला आरक्षणाची कन्सेप्ट समजती. तर आता ESWचं आलं आरक्षण 198चा काटप आहे आणि 195चा आणि ओबीसीचा 198चा लागलाय. EWS मध्ये कोण आहे? लाभ तीच घेतात ना. मग यांना आरक्षण नक्की कुठं पाहिजे? पंचायत समिती, जिल्हा परिषद तर तुमचं आरक्षण छीनण्यासाठी. शिक्षण क्षेत्राचं खासगीकरण झालं, यांना आरक्षण पाहिजे. कटअप ओबीसीचा जास्त लागतोय. तरी पण आपल्या ओबीसीला याची साधी भनकही नाही. आपली शिकलेली मुलं त्याचा अन्याय सहन करतात आणि आपण राजकीय पक्षांचे जोडे उचलण्यात मजबूर आहोत. आता राजकीय पक्षांचे जोडे उचलण्यापेक्षा राजकीय पक्षाचा जो खासदार आमदार येईल त्याला विचारावं लागेल की बाबा आमच्या जातीने जनगणनेचं काय झालं? आमच्या असणाऱ्या आरक्षणावर तुम्ही कुणी शब्द बोलत नाही. किती विधानसभेत आणि लोकसभेत ओबीसीच्या आरक्षणावर तुम्ही दिलेले निवडून खासदार बोलतात, नाही कोणी बोलत. गोपीनाथराव मुंडे साहेब बोलले 2012ला, अनाकालही त्यांचा अपघाती मृत्यू दावला आणि ते गेले. कोण म्हणतं? भुजबळ साहेब म्हणतात त्यांना टार्गेट केलंय. लोकसभेची निवडणूक लढण्यासाठी त्यांनीच त्यांच्या ग्रुपला सांगून कटावट लावले. त्यांनीच तिकडे सांगितलं की त्यांना विरोध होणार आहे. मग आमच्या ओबीसीने कोणाला 2-2 लाखात लीड दिलं. तुमची समस्येचा हल जर करायचा असेल तर संसदेत तुमची माणसं जाणं, ओबीसीची माणसं संसदेत जाणं, तरच ओबीसीचं राजकीय सामाजिक स्थैर्य आणि आत्मसन्मान टिकेल. ही माझ्यासारख्या कार्यकर्त्याची भावना आहे.
एवढंच बोलतो, या ठिकाणी थांबतो. जय ज्योती, जय क्रांती, जय भीम, जय संविधान.